हरी ओम. श्री स्वामी समर्थ. नळदुर्गला गोपाळ, मारुती आणि त्यांचा एक सावत्र भाऊ असे सगळे म्हणून राहत होते. बरं, एक दिवस त्या सावत्र भावानी स्वामींना नवसच केला की स्वामी महाराज, इस्टेटीतला निम्मा हिस्सा मला मिळावा. तो जर तसा मिळाला तर चतुर्थांश हिस्सा मी श्रीचरणी अर्पण करीन. त्याला नवस बोलला आणि तो घरी निघून गेला. आणि खरोखरच नवस बोलल्याप्रमाणे निम्मा हिस्सा मिळाला हो त्याला. पण नंतर मात्र नवसाची आठवण काही राहिली नाही. पुष्कळ लोकांनी त्याला सांगितलं, अरे ताबडतोब फेडतो नवस, पण कोणाचंही त्याने काही ऐकलं नाही. आणि मग पुढे असं झालं श्रोते हो, अहो बहुतेक द्रव्य त्यांनी शत्रूच्या भीतीने पुरूनच ठेवलं होतं जमिनीमध्ये. त्याचे कोळसे झाले. आणि मग ते बघून रडत 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 छाती पिटत आला की अक्कलकोटला. स्वामींसमोर आला तसं स्वामी हसायला लागले. म्हणाले, अरे मूर्खा, देवानी मनासारखं धन दिलं, आता ते त्या देवानेच नेलं. आता काहीही उपाय चालणार नाही बघ. बघितलं का? हसत कर्म करावे आणि मग त्याची रडतची भोगावे. नंतर हेच खरंय. हेच या स्वामी लीलेवरून आपल्याला शिकायला मिळतं.